नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 8 आणि 9 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. आता आपण आजच्या लेक्चरकडे वळू आणि पहिला प्रश्न बघू. 2023 मध्ये श्रीलंकेत पर्यटनासाठी यादीत कोणता देश अव्वल स्थानावर होता? या प्रश्नाचा आन्सर आहे आपला भारत, दुसरा पर्याय. ह्याचा अर्थ काय आहे बरं? तर श्रीलंकेमध्ये जे वेगवेगळ्या देशातून टुरिस्ट जातात, तर या टुरिस्टच्या संख्येमध्ये आपल्या भारताचा पहिला नंबर आहे. कारण 2023 याच वर्षामध्ये आपल्या भारताकडून जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी श्रीलंकेला भेट दिलेली आहे. आणि हे जे योगदान आहे, तर हे श्रीलंकेच्या टोटल व्हिजिटर्सच्या 20% जास्त योगदान आपल्या भारताचं आहे. आपल्यानंतर रशियाचा नंबर लागतो, कारण रशियातून जवळपास 1,97,000 पर्यटकांनी श्रीलंकेला या वर्षामध्ये भेट दिलेली आहे. आता भारताचा वाटा हे याच्यामध्ये जास्त का बरं आहे? तर याचे बरेच कारण आहेत. जसं की चेन्नई आणि त्यांचं श्रीलंकेमधलं जाफना हे जे ठिकाण आहे, तर इथं ज्या एअर फ्लाईट आहेत तर ह्या आता वाढवलेल्या आहेत. श्रीलंकेचं राजधानी कोलंबो आणि आपलं महाराष्ट्रातलं मुंबई, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटी वाढली आहे. आणि आपण एकमध्ये प्रश्न बघितला होता बघा की नागपट्टिनम आणि कांकेसंतुराई यांच्या दरम्यान फेरी सेवासुद्धा सुरू केलेल्या आहेत. तर एवढ्या बऱ्याच काही कारणांमुळं आता आपल्या भारतातून जे टुरिस्ट श्रीलंकेला जात आहेत, तर यांची संख्या आता वाढताना दिसतीये. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये ना बघा, टुरिझम हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण 2023 मध्ये 2.1 अब्ज $चं योगदान हे श्रीलंकेच्या इकॉनॉमीमध्ये टुरिझमचं आहे. आणि तेच त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 2022चं जर बघितलं तर टुरिझमचं योगदान $1.1 अब्ज एवढं आहे श्रीलंकेच्या इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळं श्रीलंकेसाठी पर्यटन हा एक त्यांचा खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या भारताचा वाटा जर जास्त असेल तर आपले श्रीलंकेसोबत संबंध इन फ्युचर मजबूत व्हायचे हे चिन्ह आहेत. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघू आपण. NCWच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये महिलांविरोधात सर्वाधिक तक्रारी असलेली श्रेणी कोणती होती? या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन, प्रतिष्ठेचा अधिकार. याच्यामध्ये बघा, घरगुती हिंसाचार सोडून जे महिलांसोबत इतर छळ होतात, तर हे प्रतिष्ठेच्या अधिकाराच्या अंतर्गत ते नोंदवले जातात. यालाच राईट टू डिग्निटी असं सुद्धा म्हणतात. तर ही आकडेवारी कुणी पब्लिश केलेली आहे? तर आपल्या नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजेच आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाने ही आकडेवारी पब्लिश केलेली आहे. आणि ह्या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 2023 मध्ये महिलांविरोधातल्या जी टोटल गुन्ह्यांची संख्या होती, तर ही 28,811 तक्रारी हे महिलांविरोधातल्या त्यांना मिळालेल्या आहेत NCWला. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त तक्रारी ह्या राईट टू डिग्निटी म्हणजेच प्रतिष्ठेच्या अधिकाराच्या होत्या. जवळपास 8,500 तक्रारी हे ह्या कॅटेगरीच्या अंतर्गत होत्या. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या जवळपास 6,200 तक्रारी होत्या. हुंड्यांसाठीच्या छळाच्या जवळपास 4,800 तक्रारी होत्या. आणि विनयभंगाच्या जवळपास 2,300 एवढ्या तक्रारी. आणि ज्या काही बाकीच्या राहिलेल्या आहेत तर ते अदर्स कॅटेगरीमध्ये टाकलेल्या एवढ्या ह्या तक्रारी होत्या. आता इथे आपल्याला ही आकडेवारी लक्षात ठेवण्यापेक्षा हा सिक्वेन्स आपल्याला इथे माहिती पाहिजे. सगळ्यात जास्त प्रतिष्ठेचा अधिकार, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार, तिसरा नंबर आहे हुंड्यांसाठी छळाच्या, चौथा नंबर आहे विनयभंगाच्या तक्रारींचा. म्हणजे काय, तर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ह्या डेटावरून आपल्याला असं समजतं की 2023 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये घरगुती हिंसा वगळून जे काही छळ होतात, तर ही कॅटेगरी सगळ्यात प्रचलित म्हणजे फेमस होती. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. GI टॅग मिळालेली सिमलीपाल काई चटणी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? आता सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे तुम्ही ऐकलं असेल. आणि हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हे जर तुम्हाला आलं तर ह्या प्रश्नाचा आन्सर सुद्धा येऊन जाईल. तर बरोबर आहे, ह्या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन, ओडिशा या राज्याशी संबंधित आहे ही सिमलीपाल काई चटणी. आता हे काई चटणी काय आहे बरं, किंवा कशापासून बनवतात? तर हे तुम्हाला लगेच लक्षात राहील मी सांगितल्यानंतर. कारण ही चटणी लाल मुंग्यांपासून बनवली जाते. काई नावाचा एक स्थानिक जो घटक आहे, म्हणजे हा लाल मुंग्याचा एक प्रकार आहे, त्याच्यापासून ओडिशा ह्या राज्यातल्या मयूरभंज आणि केओंझार या जिल्ह्यामध्ये ही चटणी बनवली जाते. या जिल्ह्यातल्या स्थानिक जमातींची ही एक पाककृती आहे. याच्याशिवाय तिथे या चटणीचा पारंपरिक औषध पद्धतींमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा घटक म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, तर ही सिमलीपाल काई चटणी ओडिशा या राज्याशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न बघू. कोणते शहर भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर म्हणून उदयास आले? या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन, चेन्नई.
आता चेन्नईला भारतातल्या महिलांसाठी सर्वोत्तम शहर कुणी बरं म्हटलंय? तर रिसेंटली एक अवतार नावाचा ग्रुप आहे. ह्या ग्रुपने आयोजित केलेल्या TCWI 2023च्या एका अभ्यासानुसार चेन्नईला भारतातलं महिलांसाठी सर्वोत्तम शहर म्हणून त्यांनी पहिला नंबर दिलेला आहे. आता शहरांचं हे वेगवेगळं रँकिंग त्यांनी कशावरून बरं काढलंय? तर ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीज च्या बेसिसवरती हे शहरांना रँकिंग दिलेलं आहे. ह्या कॅटेगरीज कोणत्या? तर महिलांचं सिटी इन्क्लुजन स्कोअर किंवा सोशल इन्क्लुजन स्कोअर, इंडस्ट्रियल इन्क्लुजन स्कोअर आणि सिटिझन एक्सपिरियन्स स्कोअर. तर एवढ्या काही स्कोअरवरती त्यांनी ओव्हरऑल स्कोअर काढून चेन्नईला पहिलं नंबर ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आता चेन्नईला ओव्हरऑल जरी पहिला नंबर मिळालेला असला ना, तरी ह्याच्यामधली ही जी IIS कॅटेगरी आहे, म्हणजे महिलांचं औद्योगिक समावेशन स्कोअर, तर या कॅटेगरीमध्ये चेन्नईचा दुसरा नंबर आहे. कारण या कॅटेगरीमध्ये बेंगळुरू हे शहर पहिल्या नंबरवरती आलेले आहे. आणि दिल्ली आपल्याला माहिती आहे की महिलांविरोधातल्या गुन्ह्यांसाठी हे खूप खूप प्रसिद्ध आहे. पण असं असलं ना तरीसुद्धा या रँकिंगमध्ये दिल्ली हे टॉप 10 शहरांमध्ये आलेलं आहे. कारण दिल्लीचा 8वा नंबर आहे या रँकिंगमध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता कार्यक्रम सुरू केला? आता तीर्थक्षेत्र म्हणलं की तुम्हाला इथे ऑप्शनवरून कळलं असेल, स्वच्छ मंदिर अभियान किंवा स्वच्छ तीर्थक्षेत्र प्रकल्प. तर या दोन्हीपैकी तिसरा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. तर रिसेंटली स्वच्छ मंदिर अभियान हे आपले पंतप्रधान मोदींनी सुरू केलेलं आहे. हे जे अभियान आहे ना, तर हे मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 22 जानेवारीपर्यंत हे असणार आहे. आता 22 जानेवारीपर्यंतच का बरं? तर आपल्याला माहिती आहे की 22 जानेवारीला अयोध्येतलं जे आपलं राम मंदिर आहे, तर ह्याचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटन समारंभाच्या वेळी फक्त हे मंदिरच नाही, तर भारतातले सगळेच मंदिरं हे स्वच्छ असावेत. त्याच्यामुळं हे अभियान मोदींनी सुरू केलेलं आहे. आणि याच्याशिवाय मोदींचं अजून एक खास असं ध्येय आहे की अयोध्या हे भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर बनवायचं. कारण बघा, मंदिर झाल्यानंतर फक्त भारतातलेच नाही तर फॉरेन टुरिस्टसुद्धा अयोध्येला व्हिजिट करतील. आणि लोकांचं कसं असतं ना मेंटॅलिटी, की जर एखादी जागा ऑलरेडी स्वच्छ असेल तर तिथं घाण करायला लोक थोडंसं म्हणजे ऑकवर्ड फील करतात. पण जर एखादं ठिकाण आधीच घाण असेल आणि अजून तिथं थोडीशी आपण एक्स्ट्रा घाण टाकली तर काय फरक पडतो? तर अशा मेंटॅलिटीचे असतात. त्याच्यामुळे असं होऊ नये म्हणून अयोध्या हे भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर बनवण्याचं मोदीचं ध्येय आहे. आणि आता 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीपासून सुरू होणारी आणि 22 जानेवारीपर्यंत ही मोहीम जी आहे तर ती आहे स्वच्छ मंदिर अभियान. या मोहिमेमुळं काय होणार आहे? तर ही एक सर्वसमावेशक मोहीम असणार आहे. याचा उद्देशच हा आहे की सगळे निवडून आलेले प्रतिनिधी जसं की खासदार, आमदार आणि पंचायत प्रतिनिधींनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घेऊन हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो प्रकल्प आहे तर हा यशस्वी करावा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. जानेवारी 2023मध्ये कोणत्या भारतीय केंद्रशासित प्रदेशात अशा प्रकारचं पहिलं स्पोर्ट्स बीच गेम्स होणार आहेत? याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, दमन आणि दीव. ॲक्च्युली या गेम्सचं नावच आहे दीव बीच गेम्स. बघा, दीवमध्ये एक घोगला नावाचा समुद्रकिनारा आहे आणि या घोगला समुद्रकिनाऱ्यावरती आपल्या भारतातले जवळपास 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले जवळपास 1200पेक्षा जास्त प्लेयर्स हे वेगवेगळ्या 8 खेळांमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत. आता हे 8 खेळ कोणते? तर जसं की व्हॉलीबॉल, पेनकॅक बीच सॉकर, मल्लखांब, बीच कबड्डी, सागरी जलतरण आणि रस्सीखेच. तर अशा पद्धतीचे खेळ या ठिकाणी दीव बीच गेम्समध्ये होणार आहेत. आता ह्या गेम्सचा उद्देश काय आहे बरं? तर राष्ट्रीय स्तरावरचे जे स्पर्धा आहेत त्याच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं. याच्याशिवाय हे याच ठिकाणी का बरं घेण्यात येत आहेत? याचं कारण म्हणजे दीव या ठिकाणाचं सांस्कृतिक ज्या पद्धती आहे तर ह्या लोकांना दाखवून देणं आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं. तर हा या दीव बीच गेम्सचा मागचा उद्देश आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. कोणत्या मंत्रालयाने पृथ्वी विज्ञान ही व्यापक योजना सुरू केली आहे? ह्या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने रिसेंटली हे पृथ्वी विज्ञान नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि यासाठी आपल्या भारत सरकारने या योजनेला जवळपास 4800 कोटी रुपयांची मंजुरीसुद्धा दिलेली आहे. आता काय आहे बरं हे पृथ्वी विज्ञान? तर
ही एक व्यापक योजना आहे, जी की आपल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा एक उपक्रम आहे, ज्याच्यामुळं हवामान, महासागर आणि हवामानातले धोके हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल. याचा अंदाज घेणं आणि हवामान बदलामागचं जे सायन्स आहे, तर ह्याचा शोध घेणं, तर हे सगळे या पृथ्वी विज्ञान या योजनेचे मागचे उद्देश आहेत. आणि पृथ्वीचे जे 3 ध्रुव आहेत, जसं की आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालय. तर या तिन्ही ध्रुवांचा आणि आपल्या पृथ्वीवरचं सागरी जीवन आणि निर्जीव संसाधनांचा सुद्धा देशासाठी चांगल्या पद्धतीनं कसा वापर करून घेता येईल किंवा शाश्वतपणे अभ्यास करणं, तर हाच याच्या मागचा उद्देश आहे. आणि या योजनेसाठी 2021 ते 26 या पिरियडसाठी जवळपास 4,797 कोटी एवढं फंडिंग ह्याला करण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, आयोग एक्झाममध्ये विचारू शकतो बघा. 2024च्या निवडणुकीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोणत्या कार्यकाळासाठी निवडून आल्या? ह्या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, 5वा कार्यकाळ असेल हा त्यांचा. याच्या आधी बघा, बांगलादेशच्या PM शेख हसीना ह्या 2004मध्ये, 2009, 2014, 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिंकून आल्या होत्या आणि आता ही त्यांची 5वी वेळ आहे बांगलादेशच्या PM बनण्याची. आणि त्यांनी हे तिथलं एक रेकॉर्ड बनवलेलं आहे. त्यांचा जो पक्ष आहे ह्याचं नाव सुद्धा आयोग एक्झाममध्ये विचारू शकतो. तर बघा, त्यांच्या अवामी लीग या पक्षाने 2/3 जागा यावेळेच्या या निवडणुकांमध्ये जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता बांगलादेशच्या PM हे शेख हसीना या झालेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अंटार्क्टिका ओलांडून सर्वात वेगवान सोलो स्की करण्याचा विक्रम करणारी ब्रिटिश शीख महिला कोण आहे? ह्या प्रश्नाचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन, हरप्रीत चंडी. हरप्रीत चंडी ह्या ब्रिटिश शीख महिला आहेत. यांनाच पोलार प्रीत या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांनी अंटार्क्टिका ओलांडून सगळ्यात फास्टेस्ट सोलो स्की करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. आता अंटार्क्टिका ओलांडून त्यांनी जवळपास 1130 किलोमीटर एवढं डिस्टन्स फक्त 31 दिवस, 13 तास आणि 19 मिनिटामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी हे रेकॉर्ड बनवलेलं आहे. सगळ्यात फास्टेस्ट सोलो स्की करण्याचा रेकॉर्ड हे ब्रिटिश शीख महिला हरप्रीत चंडी यांनी बनवलेला आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न. बिमस्टेकचे चौथे सरचिटणीस कोण आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण बिमस्टेकचे चौथे सरचिटणीस हे एक भारतीय आहेत. त्यांचं नाव आहे इंद्रमणी पांडे. कोण आहेत बरं इंद्रमणी पांडे? तर हे एक राजदूत आहेत, एक वरिष्ठ भारतीय डिप्लोमॅट आहेत. तर हे आता बिमस्टेकचे चौथे महासचिव किंवा सरचिटणीस बनलेले आहेत. याच्यापूर्वी या पदावरती कोण होतं? तर भूतानचे तेनजिन लेकफेल यांच्यानंतर आता बिमस्टेकचे नेतृत्व आपल्या भारतीय राजदूत इंद्रमणी पांडे यांनी स्वीकारलेले आहे. आपल्या भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये त्यांनी खूप दीर्घकाळ सेवा केलेली. 1990मध्ये ते ह्या सर्व्हिसमध्ये आलेले आहेत. आणि आत्ता जे महासचिव ते बनलेले आहेत ना, ह्याच्या आधी त्यांनी जिनेवा या ठिकाणी UN आणि इतरसुद्धा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचं स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता इंद्रमणी पांडे हे भारतीय डिप्लोमॅट चौथे महासचिव बनलेले आहेत बिमस्टेक या ऑर्गनायझेशनचे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून बिमस्टेक या एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ह्याचा फुल फॉर्म बघू. द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. तर ह्याचं फुल फॉर्म आहे. ही 7 दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांची मिळून बनलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आता 7 दक्षिण आशियाई किंवा आग्नेय आशियाई देश कोणते? तर ते म्हणजे बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. तर हे 7 देश बिमस्टेकचे सदस्य देश आहेत. बिमस्टेकनी सहकार्यासाठी जवळपास 14 प्राधान्य क्षेत्र हे निवडलेले आहेत. म्हणजे काय? तर वेगवेगळ्या 14 सेक्टरवरती जास्त करून फोकस द्यायचं ह्या ऑर्गनायझेशननी ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे मेन फील्ड आहेत ते म्हणजे व्यापार आणि गुंतवणूक, वाहतूक आणि दळणवळण, ऊर्जा, पर्यटन, तंत्रज्ञान, मत्स्यपालन, कृषी आणि सार्वजनिक आरोग्य. तर एवढ्या फील्डमध्ये या दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांनी एकमेकांसोबत कॉर्पोरेशन करायचं, त्यासाठीची ही संस्था आहे. ह्याचं हेडक्वार्टर बांगलादेशमध्ये ढाका या ठिकाणी आहे. बिमस्टेकची स्थापना ही 1997ला झाली होती, पण तेव्हा ह्याचं नाव बिमस्टेक नव्हतं, बिस्ट-1 म्हणजे EC असं होतं. बँकॉक डिक्लेरेशननुसार 1997ला बिमस्टेकची स्थापना झाली होती. आता याच्यामध्ये
स्थापनेच्या वेळी बिस्ट EC असं याचं नाव होतं. तर बिस्ट म्हणजे काय, तर बी फॉर बांगलादेश, आय फॉर इंडिया, एस फॉर श्रीलंका आणि टी फॉर थायलंड. तर तेव्हा फक्त या 4 देशांनी मिळून इकॉनॉमिक कॉर्पोरेशनसाठी म्हणजेच आर्थिक सहकार्यासाठी या बिस्ट ECची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 1997 याच वर्षी म्यानमार हा देश ह्याच्यामध्ये जॉईन झाला आणि नंतर 2004ला नेपाळ आणि भूतान हे 2 देशसुद्धा बिमस्टेकमध्ये ॲड झाले आणि तेव्हापासून ह्याचं नाव बिमस्टेक असं बनलं. ठीक आहे. बिमस्टेक फ्री ट्रेड एरिया फ्रेमवर्क करार ह्यालाच BFTAFA असंही म्हणतात. तर हा सदस्य पक्षांमधला व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या करारावरती साईन करण्यात आलेले आहेत. 2005 पासून एशियन डेव्हलपमेंट बँकेने बिमस्टेक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक्स स्टडी याच्यासारख्या काही वेगवेगळ्या उपक्रमांसाठी बिमस्टेकसोबत भागीदारी करारसुद्धा केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण या लेक्चरमधून 8 आणि 9 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर समजून घ्यायचा इथं प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे लेक्चर समजले की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता तुमच्यासाठी एक होमवर्कचा प्रश्न आहे की प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो. याचा आन्सरसुद्धा माहीत नसेल तर सर्च करा, पण नक्की कमेंट करून सांगा. आता हे मी एवढं फोर्सफुली का बरं सांगते, तर एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीत नसेल आणि ती काय आहे, त्याचा आन्सर काय आहे, हे जेव्हा तुम्ही स्वतःहून शोधता ना, तर ती गोष्ट जास्त चांगली लक्षात राहते. तर भेटूयात मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.